तर नमस्कार मित्रांनो, आजची सुरुवात मी करतोय केळं खाऊन. आणि आज संडे आहे. तसं बोललं तर मागच्या संडेला आपण खूप काही केलेलं. या संडेला पण आम्ही शूट वगैरे करणार आहे. काल आमची एक शॉर्ट फिल्म ची शूटिंग झाली, तर तुम्ही ती आपल्या चॅनलवरती बघू शकता. शूटिंग केली ती. आणि जर तुम्हाला जर हॉरर आवडत असतील तर आपण वाटल्यास नाईटचे पण व्लॉग बनवू, नाईटला हॉरर व्लॉग. मग आता मी केळं खाऊन घेतो. सॉरी आणि मग मी सांगतो काय करायचं नंतरला ते. तर नमस्कार मित्रांनो, तर आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता माईक पण आपल्याकडे. माईकमधून मी बोलून तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवणार आहे. क्वालिटी बघूया आपण माईकची. आणि आता आपण चालले जरा बाहेर ऊन घ्यायला. सकाळचं कोवळं ऊन घ्यायचं असतं, चांगलं असतं. सकाळचा व्ह्यू बघा आमच्या इकडे. मला तर आता असं वाटतं की ग्राउंडमध्ये गेलं पाहिजे, कारण की पोरं लोक क्रिकेट पण खेळतात. पोरं लोक. तर गाईस, मी निघालो आता. रेडी बिडी होऊन मित्राकडे जायचं. आता निघालो मित्राकडे जायला. मी आणि माझा मोठा भाऊ चालला आहे. मोठा भाऊ आहे समोर. आता मस्त जाऊ. तुम्हाला तिकडे एक गोष्ट दाखवणार आहे, तर लास्टपर्यंत राहा. ब्लॉगवरती गेल्यावरती दाखवतो मग. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात मी दुसऱ्याच जागी आलो. दुसरी जागा नाही बोलू शकत, आमची एखादीच जागा आहे. पण आम्ही आता सध्या पटरीवरती आहे. ते आताच बनवल्या, कारण की जे स्टेशनला मालगाड्या चालतात ना, तर त्या मालगाड्यांमुळे आहे ना स्टेशनला ते काय त्याला बोलतात इथे ज्याचा ट्रेन लेट होतात ना, मेगा ब्लॉक. हां, तर मित्रांनो, तर मेगा ब्लॉक होतो ना ट्रेनसाठी, तर तो नाही व्हायला असं त्यांच्यासाठी स्पेशल पटरी बांधले मालगाड्या जायला. आणि आता मी इकडून त्या तिकडे जाणार आहे. तिकडे त्याचे पलीकडे मित्राचं घर आहे. मग तिकडे जाईन, मग भेटू मित्राला. रील वगैरे काय काय काढायचे ते पण काढून घेऊ आणि भेटून पण येऊ. आणि तुम्हाला यो मेन खास करून बोगदा दाखवायचा आहे मला. पूर्ण आजूबाजूचा व्ह्यू एकदम खतरनाक वाटतोय. सगळे एकदम असं वाटतं की पूर्ण हायटेडवर चालतो आम्ही, एकदम हायटेडवर. सगळे पत्रे दिसतात गल्लींचे. हे पाटी पूर्ण रोड आहे तिथपर्यंत गेला आहे. तर तिकडे कधी कधी मालगाड्या येतात तिकडून, जे की ज्यांचं जो सामान वगैरे असतो, ते कामगार असतात, त्यांचा सामान वगैरे घेऊन येते. तर कधी कधी दिसते. आता मी पोचलो आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मित्राच्या इकडची जागा. तर मित्रांनो, आता आपण एंटर झालो आहे त्यांच्या गावामध्ये. मस्त एकदम व्ह्यू आहे सगळीकडे. तिकडून मस्त डोंगर बिंगर आणि एकदम मस्त गार हवा येते इकडे. खूप दिवसांची आलो मी इकडे. लास्ट टाईम आलेलो पावसाळ्याच्या आधी, आणि पावसाळ्याच्या आधी थोडी चिंबोरी. असंच आलेलो हिंडत. मस्त एकदम. हिवाळ्यामध्ये म्हणजे पावसाळा झाला ना, मग पावसाळा संपला का एकदम मस्त हिरवं असतं सगळीकडे. आता हे सध्या पेटवलं आहे, सगळं डोंगर पेटवून काढलं आहे. आणि ह्याच्यात जर आधी 1-2 महिने आलो असतो ना, तर एकदम हिरवं दिसलं असतं. आता त्याला फोन लावतो आणि बोलवतो त्याला. तर मित्रांनो, आम्ही पोचलेत. खूप दिवसांशी आलो, ओळखवत नाही पण हेच घर.
तो समोर आहे तिकडे नांगड्यात टी शर्ट नाही घातली त्याने. तो समोर आहे तिकडे नांगड्यात टी शर्ट नाही घातली त्याने. मित्रांनो हा बघा कोण भेटला मला. ओळखत नाही तरी पण केलतो बघ मस्त. नाही बघा मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झाला 5:30 वाजलेत आणि आम्ही आता निघाले घराला. आता जाता जाता एक शॉप विजिट करायचं आहे. त्या शॉपला म्हणजे जरा एक काम आहे. तो शॉप विजिट करून मग घरी जाणार. जाम भयंकर भूक पण लागले आणि तहान पण लागले. आता लोचा झाला आहे. तुम्ही समोरचा सीन बघू शकतात. पूर्ण पब्लिक जमा आहे का हवा खायला. एकदम गारगार हवा आहे. त्यांच्यासाठी नवीन जागा बनली ना ही. आता त्यांच्यासाठी नवीन जागा बनली. आता जरा ते टुरिस्ट असतात ना कसे नवीन जागा बघून येतात तसं समोर बघू शकतात. पूर्ण वरपर्यंत पब्लिक गेले. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता आम्ही पटरीवरती आहे. पटरीवरती पूर्ण पब्लिकची लाईन लागले. एवढी लाईन तर मी कधी बीचवरती पण बघितली नव्हती एवढी गर्दी. तर पाठी पण पूर्ण पब्लिक आहे. आता संध्याकाळचा वेळ झाला आहे ना. आता कोवळं ऊन आणि जास्त गरमी पण वाटत नाही आणि गार हवा पण लागते. तर हे लोक पूर्ण मजा घ्यायला येतात आहेत या टॉप प्लेसवरती. असं वाटतं की पूर्ण गल्लीतले लोक निघालेत. मित्रांनो तुम्ही जर मेक्सिकोची जागा स्ट्रीट ऐकली असेल म्हणजे मार्केट लागतो तिकडे कशी ट्रेन जाते आणि ट्रेन याच्या टायमाला ते लोक आपलं सामान उचलून घेतात. मग ट्रेन जाते गेल्यावर मग ते लोक परत मार्केट लावतात. तसं हे लोकांचं सिस्टम आता करणार आहे वाटतं मला. कारण की हळूहळू करून भेलवाला आला आहे, गोळावाला आला आहे, मग हळूहळू फ्रूटवाला येईल, मग काय वस्तू इकडे येतील ते तुम्हाला दाखवत राहणार आम्ही पुढेपर्यंत. कारण की इकडं सकाळी मोर पण बसलेले असतात. मोर म्हणजे मंथन सांगेल मोर म्हणजे काय असतं. तर मित्रांनो मोरचा जरा विषय अलगच आहे. मी सांगेन नंतरला. तुम्ही कमेंट करा मग मी सांगेन. पर्सनली सांगेन मी असा व्हिडिओवरती सांगणार नाही. मग आता जाण मी तरी. आणि आता तुम्ही समोर बघू शकतात. आता जरा पब्लिक जरा कमी झाले पण तिकडे पार्टी बोगद्याच्या खाली एकदम फुल पॅक झाल्या आणि बोगद्याच्या वरती पण भरपूर पब्लिक आहे. तर संडेला अशी तिथं गर्दी असते जसं की भुईगाव बीच, राजवाडी बीच. पण बीचवरती पण मी एवढी कधी गर्दी बघितली नाही. तर मित्रांनो काल मला शूट करायला भेटला नाही कारण की काल जरा काम होतं संध्याकाळी. तर मी आज शूट करतो आहे आणि व्लॉग एंड करायचा तर राहूनच गेला काल. तर मित्रांनो मी आजचा म्हणजे कालचा व्लॉग इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.